हेलो मेरे प्यारे दोस्तों, कैसे हो आप? बढ़िया. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण मित्रांनो डिस्कस करणार आहे 10वी नंतर तुम्ही कोणता मार्ग निवडा. पहा, लक्ष द्या. हे जे पेज दिसतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, केमिस्ट्री बाय शिंदे सर, 11-12 सायन्स, स्टेट बोर्ड, MHT CET, IIT JEE नीट. म्हणजे पहा, माझं अमरावतीला गाडगेनगर मध्ये पण क्लास आहे आणि राठीनगरला पण क्लास आहे. तुम्हाला जर ऑफलाईन माझी बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आणि इथं राठी क्लासेस आहे, राठी क्लासेस गाडगेनगर, आणि दुसरा पत्ता आहे राठीनगर. ठीक आहे. पहा, आता आपलं टार्गेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, 10वी नंतर कोणता मार्ग निवडाल. 10वी नंतर कोणता मार्ग तुम्ही निवडाल हे तुम्हाला सांगायचं यामध्ये विद्यार्थी मित्रांनो. पहा, तुमचं टार्गेट आहे 10वी नंतर कोणता मार्ग निवडाल. आज पहिली लिस्ट लागलेली आहे, फर्स्ट मेरिट लिस्ट लागलेली, पहिली गुणवंत यादी जाहीर झालेली. काही लोकांना आता कॉलेज पण अलाउड झालेले आहेत. आता काही लोकांना ज्यांना आता कॉलेज अलाउड झाले नसणार त्यांना दुसऱ्या लिस्टमध्ये त्यांना अलाउड होईलच. समजा ज्यांना दुसऱ्या नाही त्यांना तिसऱ्या लिस्टमध्ये. ठीक आहे. तर पहा, टार्गेट आहे तुमचं की 10वी नंतर कोणता मार्ग निवडा. आता सगळ्यांचं 10th झालेलं आहे आणि 10th ची आज पहिली लिस्ट लागलेली आहे. बरोबर आहे तुम्हाला. तर तुम्हाला आता 10वी नंतर जेव्हा तुम्ही ऍडमिशन करायला जाल तेव्हा कॉलेजमध्ये तुम्हाला विचारणार की तुम्ही कोणता मार्ग यामध्ये निवडणार आहे. बरोबर आहे. आता 10वी नंतर तुमच्या जवळ 3 मार्ग आहेत विद्यार्थी मित्र. 10वी नंतर तुमच्या जवळ 3 मार्ग आहेत. समजा एक आहे सायन्स, दुसरा आहे कॉमर्स, आणि तिसरा आहे मित्रांनो आर्ट. हे 3 मार्ग तुमच्या जवळ आहेत. बरोबर आहे. 10वी नंतर तुम्ही सायन्स पण करू शकता, कॉमर्स पण करू शकता आणि आर्ट पण करू शकता. बरोबर आहे. आता तर तुम्ही म्हणणार की सर आता समजा यामध्ये तुम्हाला सायन्स करायचे, समजा काय करायचं तुम्हाला, सायन्स करायचं आहे. 10वी नंतर तुम्हाला सायन्स करायचं आहे. 11th and 12th तुम्हाला सायन्स करायचं आहे. बरोबर आहे. आता काही लोकांनी सायन्सचे कॉलेज टाकलेले आहे, त्यांना आज पहिल्या लिस्टमध्ये सायन्सचे कॉलेज पण अलाउड झालेले आहे ना. काही लोकांनी आर्टचे कॉलेज सिलेक्ट केले होते, त्यांचं आर्टचे कॉलेज पण त्यांना मिळाले आहेत. काही लोकांनी कॉमर्स सिलेक्ट केले, त्यांना कॉमर्स मिळाले आहे, कॉमर्सचे कॉलेज मिळालेले आहेत. बरोबर आहे. आता बघा, ज्यांना सायन्स करायचं आहे तर या सायन्स मध्ये आणखी तुम्हाला नंतर ऑप्शन्स आहेत. सायन्स मध्ये तुम्हाला आणखी ऑप्शन्स आहेत. आता सायन्स मध्ये काय, एक तर तुमची यामध्ये पाहिजे मित्रांनो, तुमची काय पाहिजे यामध्ये आवड पाहिजे. तुमची काय असलं पाहिजे, काही निवडताना आपली आवड असली पाहिजे आणि आपली काय असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे आणि आपलं ते काय असलं पाहिजे, स्वप्न पण असलं पाहिजे. पहा, तुमची आवड, क्षमता आणि स्वप्न, आणि नंतरच आपली काय होते, स्वप्नपूर्ती होऊन जाते. पहा, तुम्ही तुमच्या आवडीने आता सायन्स निवडणार आहे. ठीक आहे. सायन्स निवडलाय, कोणाला सायन्स कॉलेज अलाउड झालेले आहे. आता सायन्स मध्ये 2 ब्रांच आहेत. समजा एक आहे PCB आहे एक, आणि दुसरा आहे PCM आहे, PCM. आणि एक राहतं जनरल सायन्स, ज्यामध्ये काय राहतं, PCMB 4ही सब्जेक्ट असतात. आता बघा, एक मी तुम्हाला सांगणार आहे की PCB नंतर तुम्ही काय काय करणार आहे भविष्यात, 12वी नंतर तुम्ही काय करणार आहे. ठीक आहे. आता बघा, इथं म्हणून नंतर समजा तुम्ही PCB घेतलं, नंतर काय, नंतर तुमच्यासाठी कोणते ऑप्शन्स आहेत आपल्याला हे नंतरच पाहायचं. नंतर कोणते ऑप्शन्स आहेत आपल्याजवळ ते आपल्याला बघायचं यामध्ये. आणि जर तुम्ही PCM घेतलं तर नंतर काय करणार यानंतर, म्हणजे 12th झाल्यानंतर तुम्ही काय करणार. पहा, जर तुमचं समजा
तुम्ही सायन्समध्ये पीसीबी ग्रुप निवडला आहे, तर पीसीबी म्हणजे तुमचं यामध्ये कोणतं आहे? फिजिक्स आहे. कोणतं सब्जेक्ट आहे? फिजिक्स आहे. नंतर केमिस्ट्री आहे, बरोबर आहे. नंतर बायोलॉजी आहे, बरोबर. यामध्ये पीसीएम म्हणजेच काय मित्रांनो? फिजिक्स आहे तुमचं, बरोबर आहे. नंतर केमिस्ट्री पण आहे आणि नंतर तुमचं बायोलॉजी पण आहे. आणि यामध्ये 4ही सब्जेक्ट आहे. जर तुम्ही पीसीबी ग्रुप निवडला, समजा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 10वी साठी म्हणजे 10वी नंतर 11वी सायन्स साठी आणि 12वी सायन्स साठी पीसीबी ग्रुप निवडलेला आहे, तर पीसीबी ग्रुप निवडला तर तुम्हाला यामध्ये फील्ड मध्ये राहणार डॉक्टर, म्हणजे तुम्ही डॉक्टरची फील्ड सिलेक्ट करू शकता. या डॉक्टर मध्ये मग तुम्ही काय काय करू शकता बघा. या डॉक्टर मध्ये तुम्ही काय काय करू शकता डॉक्टरच्या फील्ड मध्ये बघा. या डॉक्टरच्या फील्ड मध्ये खूप सारे व्हेरिएशन. तुम्ही एमबीबीएस करू शकता, तुम्ही बीडीएस करू शकता, तुम्ही बीएचएमएस करू शकता, तुम्ही बीएमएस करू शकता. ठीक आहे. आता खूप सारे डेंटिस्ट तुम्ही म्हणजे बीडीएस वगैरे हे करू शकता. तुम्ही डॉक्टरची फील्ड जर निवडत असणार पीसीबी, तर तुम्हाला 12वी नंतर 12वी 12 सायन्स नंतर तुम्ही हे डॉक्टरचे ऑप्शन्स तुमच्याजवळ सिलेक्ट राहणार. आणि जर आणखी तुमचं पीसीबी जर तुम्हाला हे डॉक्टरचं सिलेक्ट नाही करायचं, समजा नाही जमलं तुमचं डॉक्टर फील्डचं नाही जमलं, तर तुम्ही काय करू शकता? ऍग्रिकल्चर करू शकता. ऍग्रिकल्चर काय करू शकता? ऍग्रिकल्चर. मग आता या ऍग्रिकल्चर मध्ये काय असते मित्रांनो? या ऍग्रिकल्चर मध्ये मग तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही बीएससी ऍग्री करू शकता, बीएससी ऍग्री करू शकता तुम्ही, बरोबर आहे. बीएससी तुम्ही हॉर्टिकल्चर करू शकता, म्हणजे हॉर्टिकल्चर तुम्ही करू शकता, बरोबर आहे. ऍग्रीच्या ज्या ज्या फील्ड आहेत, ऍग्रीचं तुम्ही मग नंतर त्यानंतर ऍग्रीच्या ज्या ज्या डिग्र्या आहेत तुम्ही त्या करू शकता. नंतर तुम्ही यामध्ये बायोटेक्नॉलॉजी करू शकतो, बायोटेक्नॉलॉजी करू शकता तुम्ही. आणखी काय करू शकता? जे नर्सिंग आहे पहा, नर्सिंग मध्ये तुम्ही काय करू शकता? एएनएम, जीएनएम, बरोबर आहे. नंतर बीएससी नर्सिंग, ठीक आहे, बीएससी नर्सिंग वगैरे तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुम्ही पीसीबी ग्रुप निवडत असणार तर तुम्ही डॉक्टरची फील्ड ऍग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, नर्स झालं. नंतर वेटरनरी फील्ड, वेटरनरी डॉक्टर तुम्ही बनू शकता. त्यामध्ये बॅचलर ऑफ तुम्ही वेटरनरी सायन्स करू शकता. ठीक आहे, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तुम्ही करू शकता यामध्ये. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुप घेतला तर तुम्ही 12 सायन्स नंतर डॉक्टर फील्ड, ऍग्रिकल्चर फील्ड, बायोटेक्नॉलॉजी, नर्स, वेटरनरी सायन्स, नंतर आणखी यामध्ये तुम्ही काय काय करू शकता? नंतर काय करू शकता? तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स करू शकता, मास्टर ऑफ सायन्स करू शकता तुम्ही. यानंतर तुम्ही रिसर्च पण करू शकता, रिसर्च मध्ये पण तुमचं यामध्ये प्रोग्रेस आहे. तुम्ही नंतर यामध्ये डीआरडीओ वगैरे, बार्क वगैरे जे काही रिसर्च वगैरे, पीएचडी वगैरे, तर तुम्ही पीएचडी वगैरे करू शकता. लेक्चरशिप तुम्ही करू शकता यामध्ये. आणखी काय करू शकता तुम्ही यामध्ये? लेक्चरशिप पण करू शकता, लेक्चरर पण तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. हे झालं समजा जर तुम्ही पीसीबी ग्रुप घेतला तर. ठीक आहे, करेक्ट आहे. जर तुम्ही समजा पीसीएम ग्रुप घेतला, समजा काय घेतलं तुम्ही? पीसीएम ग्रुप घेतला, म्हणजे इंजिनिअरिंगचा ग्रुप जर तुम्ही निवडला तर तुम्हाला माहिती आहे एम म्हणजे मॅथमॅटिक्स आहे तुमच्यासाठी. एन म्हणजे काय? या ठिकाणी एम म्हणजे मॅथमॅटिक्स. तुम्ही या ठिकाणी तुमचं एम म्हणजे मॅथमॅटिक्स आहे बघा. सॉरी, एम म्हणजे काय होतं? आपलं मॅथ्स होतं, मॅथ्स. एम म्हणजे मॅथ्स. पहिले काय होतं? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. पीसीएम म्हणजे काय? आता मॅथ्स होतं. तर मॅथ्स ग्रुप जर असला तर काय करू शकतो आपण? सांगा रे मित्रांनो, काय करू शकतो आपण? इंजिनिअरिंग करू शकतो. इंजिनिअरिंग. मग आता हे इंजिनिअरिंग मध्ये ऑल ब्रांचेस, इंजिनिअरिंगच्या काय करू शकता तुम्ही? ऑल ब्रांचेस तुम्ही करू शकता यामध्ये. ऑल ब्रांचेस, इंजिनिअरिंगच्या पूर्ण ब्रांचेस. इंजिनिअरिंगच्या ऑल ब्रांचेस म्हणजे काय काय करू शकता रे भाऊ? तुम्ही सिव्हिल घेऊ शकता, तुम्ही इलेक्ट्रिकल घेऊ शकता, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स घेऊ शकता यामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स, बरोबर आहे. आणखी तुम्ही काय करू शकता? नंतर आयटी घेऊ शकते कोणी, बरोबर आहे. नंतर तुम्ही यामध्ये कम्प्युटर घेऊ शकता, तुम्ही सीएस ज्याला म्हणतो कम्प्युटर. ठीक आहे.
म्हणजे बघा इंजिनिअरिंग नंतर आणखी टेक्निकल कोर्सेस तुम्ही यामध्ये इंजिनिअर पीसी एम थ्रू आणि तुम्ही काय करू शकता, हे तर ऑल ब्रांच साईज इंजिनिअरिंगच्या. आणखी तुम्ही काय करू शकता मित्रांनो, यासोबत जेवढ्या टेक्नॉलॉजी आहे, टेक्निकच्या रिलेटेड जे आहेत, पूर्ण टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड त्या तुम्ही टर्म्स त्या ठिकाणी करू शकता. बायोटेक्नॉलॉजी वगैरे या ठिकाणी तुम्ही यामध्ये मग काय झालं, एरोशिप झालं समजा, DRDO झालं, नंतर इस्रो झालं, ठीक आहे. नंतर रिसर्च आहे, बरोबर आहे. नंतर तुम्ही त्यामध्ये PhD वगैरे करू शकता. भरपूर काही ब्रांचेस आहेत. मेन काय मित्रांनो, मेन आहे तुमची आवड, तुमची क्षमता, तुमचं स्वप्न, हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. तर मेन काय फॉलो करायचं तुम्हाला, आता 10वी नंतर तुम्ही जे डिसाईड केले सायन्स करायचं आहे, तर चांगलं सायन्स म्हणजे इमानदारीने करा. जे तुम्ही निवडलंय, तुमचं मित्र सायन्स घेतोय म्हणून तुम्ही घेऊ नका, किंवा तुमची मैत्रीण सायन्सला जाते म्हणून तुम्ही सायन्सला जाऊ नका. तुमची आवड असेल तर तुम्ही सायन्स घ्या. मग त्या सायन्समध्ये जर तुम्हाला मॅथ्स आवडत असेल तर मॅथ्सचा ग्रुप घेऊन जा तुम्ही. जर तुम्हाला बायोलॉजी आवडत असेल तर तुम्ही बायोलॉजी ग्रुप सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलंय बायो नंतर तुम्ही म्हणजे 12वी सायन्स नंतर तुम्ही काय काय करू शकता. जर तुमचा बायोलॉजी ग्रुप असेल तर काय करू शकता, जर तुमचा मॅथमॅटिक्स ग्रुप असेल तर तुम्ही काय करू शकता, करेक्ट. आणखी यामध्ये आणखी ओकेशनल पण राहतं. मग त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स देतात ते कॉलेजवाले. जर तुम्ही समजा ओकेशनल सायन्स म्हटलं त्यांना, तर तुम्हाला त्या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स राहणार आणि त्याच्यासोबत वेगवेगळे सब्जेक्ट राहणार. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स घेऊ शकता, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल वगैरे घेऊ शकता. जर कोणाला मॅथ्स नाही घ्यायचंय तर तुम्ही फिशरी वगैरे घेऊ शकता. असे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. ते तुम्हाला कॉलेज मध्ये ऍडमिशनला तुम्ही जाल तेव्हा ते तुम्हाला विचारणार, तुम्हाला यापैकी कोणतं ग्रुप सिलेक्ट करायचं आहे. पीसीबी सिलेक्ट करायचं आहे की PCM सिलेक्ट करायचं आहे की जनरल सायन्स पाहिजे तुम्हाला, डिपेंड आहे. तुमची चॉईस काय आहे, तुमची आवड काय, ठीक आहे. बघा, एवढं क्लिअर झालं का सांगा मला, एवढं क्लिअर आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, हे जे राठी क्लासेस गाडगेनगर आहे, इथं ऑफलाईन बॅच साठी तुम्ही माझ्या या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, माझा जो मोबाईल नंबर आहे 8390638457, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकता, या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकता, तर मला विचारू शकता की सर मी सध्या आता माझं या कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे, मला जनरल सायन्स करायचंय किंवा PCM ग्रुप घ्यायचा, PCB घ्यायचंय, तर जे काही तुमची क्युरी असणार तुम्ही 8390638457 वर कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकता, तर मला विचारू शकता डाऊट असेल तर. जर तुम्हाला अमरावतीमध्ये ऑफलाईन बॅच जॉईन करायचे असेल तर गाडगेनगरला पण माझा क्लास आहे. PWच्या बाजूला, पानसरे कॉम्प्लेक्सच्या बाजूला राठी क्लासेस गाडगेनगर, आणि राठीनगर मध्ये पण आहे साई कोचिंग क्लासेसच्या बाजूला पाण्याच्या टाकीजवळ. तुम्ही राठीनगरला पण माझी बॅच जॉईन करू शकता आणि गाडगेनगरला पण माझी बॅच जॉईन करू शकता. आणि बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला 8390638457 वर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा व्हॉट्सअप तुम्ही करू शकता आणि माझ्यासोबत तुम्ही जोडू शकता. होप आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10वी नंतर बघा, 10वी नंतर कोणता मार्ग निवडायचा आहे. तर बघा, आता काही लोकांना कॉमर्स निवडायचं असेल तर तुम्ही ती सिलेक्ट करू शकता, त्याबद्दल पण मी तुम्हाला गायडन्स करू शकतो. जर तुम्हाला आर्ट घ्यायचं असेल तर तुम्ही आर्ट पण घेऊ शकता. कारण कसं राहते बघा, तुमची जी आवड आहे त्या आवडीनुसार तुम्ही घ्या. कारण असं नाही वाटलं पाहिजे की माझा मित्र घेते, माझी मैत्रीण घेते म्हणून मला तेच पाहिजे, असं नाही. आपली क्षमता पहा, आपल्याला मॅथ जमणार का, आपल्याला बायोलॉजी जमणार का, जे जे तुम्हाला जमतं, इझी जातं, त्या हिशोबाने तसं तुम्ही डिसाईड करा. आणि तुमचं ध्येय काय, एम काय, तुम्हाला काय बनायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जसं आय वॉन्ट टू बिकम अ लेक्चरर, मला लेक्चरर बनायचं आहे, बरोबर आहे. तर मला लेक्चरशिपच्या हिशोबाने कोणतं फील्ड करावं लागणार, 11-12 सायन्स करावं लागणार, बॅचलर ऑफ सायन्स करावं लागणार, नंतर मास्टर ऑफ सायन्स, नंतर लेक्चरशिपचे एक्झाम्स क्लिअर करावं लागतात, PhD करावे लागते, आणि नंतर देन आय गेट सिलेक्टेड विथ द हेल्प ऑफ MPSC और युनिव्हर्सिटी और अदर कॉलेजेस
म्हणजे शिवाजी कॉलेज सारखे किंवा VME सारखे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे जे तुमचं ध्येय असेल त्या ध्येयानुसार तुम्ही काय करा, तुमचं मार्ग निवडाल. येत आहे लक्षात? त्या ध्येयानुसार तुम्ही काय करा, तुमचं मार्ग निवडा आणि त्याला पूर्णपणे 100% द्या. असं नाही झालं पाहिजे. तर काही विद्यार्थी काय करतात, मग सायन्स घेतात, नंतर त्यांना जमत नाही, सोडून देतात. काही विद्यार्थी कॉमर्स घेतात, नंतर मग 11th-12th कॉमर्स झालं की नंतर मग ती थोडस डिस्ट्रॅक्शन होऊन जातं त्यांचं. काही विद्यार्थी आर्ट घेतात आणि नंतर म्हणतात की नाही मला दुसरं घ्यायचं होतं. जे काही करायचं ते आता डिसाईड करा आणि त्याला काय करायचं, तुम्हाला 100% द्यायचंय. ठीक आहे? दोन्ही चांगले आहे. समजा तुम्हाला ज्वारीची भाकर आणि पोळी आहे, कोणाला ज्वारीची भाकर आवडते, कोणाला पोळी आवडते, तर दोन्ही वाईट आहे का? नाही, दोन्ही चांगलं आहे. आपल्यावर डिपेंड, आपल्याला काय आवडतं, काही नाही आवडत. ठीक आहे? होप आहे पूर्ण तुमचे डाऊट क्लिअर झाले असणार. 10वी नंतर कोणता मार्ग निवडायचा आहे, जर काही डाऊट असला तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. जर डाऊट असला तर काय करायचं, तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या नंबरला काय करायचं, मग कॉन्टॅक्ट करायचा आहे 83906384 वर. आणि कॉन्टॅक्ट कोणाला करणार तुम्ही, शिंदे सर विचारायचं. कोणते सर? शिंदे सर, लक्षात ठेवा. ठीक आहे? होप आहे हे पूर्ण तुमच्या डोक्यात क्लिअर झालं असणार. तुम्हाला कोणता मार्ग निवडायचं, काय केअरफुली डिसाईड करा. नंतर फ्रस्ट्रेशन आलं नाही पाहिजे की मला हे नव्हतं करायचं, ते नव्हतं करायचं, असं झालं नाही पाहिजे. ठीक आहे? थँक्यू, धन्यवाद. आणि मंडळ आपले आभारी आहे आणि तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जे कोणता मार्ग निवडणार तो चांगलाच राहणार आणि त्याला 100% चांगलं करणं हे आपलं कर्तव्य असतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, याच तुम्ही, कारण पहिलं टर्म आहे तर फर्स्ट एक स्टेप आहे आपण त्याला म्हणून, हे खूप महत्वाचं आहे. जो मार्ग तुम्ही निवडाल त्याला 100% न्यायचं काम राहतं. थँक्यू, धन्यवाद.